आमचा फाईट सीन होता आणि फाईट मास्टरचा जो असिस्टंट आहे त्याला पाठीमागून येऊन प्रसादाच्या पाठीत लात मारायची होती. पण त्याचा वरचा पाय हवेत असताना खालचा पाय पुपट्यावरून घसरला आणि जोरात किक बसली आणि ते वेदना मला जाणवले की अरे. आणि मी असा बघतोय नाही का हातकडी असल्यामुळे पाठीमाग प्रसाद दादाला ते इम्पॅक्ट पण जाणवलं, ते वेदना पण दिसले. पण क्षणात त्यांनी ते इतकं हे केलं ना, इतकं त्यांना वाईट वाटलं ज्यांनी मारलं किंवा ज्यांना फाईट मास्टर त्यांना. पण प्रसाद दादांनी थोडं ती कळ गेल्यानंतर म्हणजे डोंट वरी मैं ठीक हूँ और चलो करते हैं. म्हणजे हा एक पिन ड्रॉप सायलेन्स नंतरचा हा खूप आशादायी शब्द होता आम्हाला, की असं वाटलं की आता 2-3 दिवस तरी शूट थांबतंय. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत स्टारशाही या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खरं तर नवनव्या धाटणीचे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे सोशल मीडिया देखील आपल्या जीवनाचा एक भागच झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण आपण नेहमीच सोशल मीडियावर रील स्क्रोल करत असतो आणि वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सर्सचे व्हिडिओज पाहत असतो. आणि अशातच त्या इन्फ्लुएन्सरचे जीवन कसं असतं, काय असतं याबद्दलची कुतूहलता आपल्यामध्ये थोडीफार असतेच. अशाच पद्धतीचा एक सिनेमा म्हणजेच रील स्टार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि त्या चित्रपटाची संपूर्ण टीम आज माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी लोकशाहीत आली आहे. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे की रील स्टार म्हणजे रील आपण नेहमी स्क्रोल करत असतो सोशल मीडियावर म्हणा, किंवा आपल्याला ते आता सवय झाली आहे. मोबाईल जरी आपण फोन करायला घेतला तरी आपण रील स्क्रोल केल्याशिवाय पुढे जात नाही. त्यावर आधारित सिनेमा येतोय. काय सांगाल तुमच्या चित्रपटातील रोल बद्दल? निश्चितच तुम्ही जसं रील्स म्हणताय, रील्स म्हणालो की आपण कोलॅबरेशन हा शब्द आलाच. तसं ह्या रील स्टार ह्या फिल्मचं कोलॅबरेशन आहे केरळवासियांशी. कारण की केरळचे टेक्निशियन सगळे केरळचे आहेत. म्हणजे म्युझिक डायरेक्टर, दिग्दर्शक, प्रोड्युसर, फाईट मास्टर, एडिटर, म्हणजे तुम्ही जे काही टेक्निकल तुम्ही फिल्मच्या पडद्यामागची कामं असतात ती सगळी केरळच्या लोकांनी खांद्यावर घेतलेली आहेत. आणि सगळे जे कलाकार आहेत ते महाराष्ट्रीयन आम्ही मंडळी आहोत. तर त्याच्यामुळे हे कुठंतरी मल्याळम आणि मराठीचं कोलॅबरेशन आहे. असा हा एक वेगळा सिनेमा आहे की ह्या फिल्मला म्युझिक दिलं ते दृश्यम पहिली जी केरळमधली होती मोहनलाल यांची, त्याचे म्युझिक डायरेक्टर ह्या फिल्मला त्यांनी 3 गाणी केली आहेत. एक गाणं ए आर रेहमानचा असिस्टंट शुभम भट त्याचं एक गाणं आहे, 2 गाणी आहेत त्याची. आणि फाईट मास्टर जे आहेत तर ते दिग्गज मंडळी जे मेगास्टार सुपरस्टार साऊथचे असतात, विजय थलापती, विजय सेतुपती, आणखीन धनुष, अशा अनेक कलाकारांसोबत त्यांनी काम केलेलं आहे. असे फाईट मास्टर जॅकी जॉन्सन हे ह्या फिल्मला आहेत. म्हणजे तुम्ही ट्रेलरमध्ये जी फाईट बघताय तर एका अशा मुरलेल्या दिग्गज फाईट मास्टरने केलेली आहे. म्हणजे हा सिनेमा मी गमतीनं म्हणतो की तुम्ही टी व्हीवरती जर ट्रेलर आमचा म्यूट करून जर बघितला तर तुम्हाला वाटणारच नाही की मराठी फिल्म आहे. आणि ही फिल्म एकदम छान निवांतपणे शूट केलेली आहे. कारण की मराठी सिनेमे खूप गडबडी शूट केले जातात, त्यामुळे तितकं त्याचं ते निचोड त्याचा राहत नाही. आणि नेहमी ओरड असते की मराठी फिल्मला बजेट नसतं वगैरे, तर असं काही नाही. हा अतिशय श्रीमंत सिनेमा असा हा आहे सगळ्याच अर्थानं. आणि तुम्ही म्हणताय की रील स्टारबद्दल सांगायचं झालं तर हा सिनेमा जो आहे तो एका भानुदास नावाच्या कॅरेक्टरचा आहे की जो खूप साधं जीवन जगतोय. 2 मुलं आहेत त्याच्या पोटाला, बायको आहे अनिता नावाची की जिचा रोल उर्मिलाने केला आहे. आणि एक साधा की ज्याच्या खूप अपेक्षा नाहीत जीवनाकडून. सायकल आहे, सायकलला जास्तीत जास्त पिशवी अडकून जास्तीत जास्त सामान, गृहोपयोगी सामान भरून आठवडी बाजारात तालुक्यातल्या जे काही वेगवेगळी खेडी असतात त्या खेड्यांमध्ये तो सायकलवरून फिरून ती सामान विकतोय. पण ह्याची एक खासियत आहे की म्हणजे जसं आपण बघतो की जी मॉलमधली किंवा रस्त्यावरची मोठी दुकानं असतात तर ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी मॅनिक्युन ठेवले जातात. आतमध्ये खूप सुंदर लाईटिंग केली जाते, म्युझिक पण असतं. आपण बघतो की इन्स्ट्रुमेंटल म्युझिक वाजतं कपडे खरेदी करताना. तर पण ह्याचं काय म्हणजे ह्याचं सामान किंवा ह्याच्या वस्तू विकण्यासाठी ह्या ग्राहकांना कसा आकर्षित करतोय तर तो फिल्ममध्ये बच्चन साहेबांचा खूप मोठा फॅन आहे. आणि तो बच्चन साहेबांचा आवाज काढून त्यांच्या गाण्यांवर नाचून रील्स बनवतोय, लोकांना आकृष्ट करतोय, हातात खेळणी पकडलीत. एक त्याचा खूप मोठा असा फर कोट आहे गुडघ्याच्या पण खाली, आणि आतमधून त्यानं वेगवेगळ्या वस्तू अडकवल्या तर तो दाखवून तो नाचतोय लोकांना आकृष्ट करण्यासाठी. म्हणजे ह्याची काही मार्केटिंग नाही आहे, ह्याच्या वस्तू विकण्यासाठी ह्याच्याकडे कुठला ॲप नाही आहे, पण त्याचा तो पूर्ण देहच त्याचा ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी आहे. आणि तो फेमस पण आहे रील्स बनवतो म्हणून. आणि अशा एका सामान्य माणसाची ती फिल्म आहे की ज्याला सायकलवरती वस्तू विकताना बघून बायकोला लाज वाटते. आणि त्याचा एक मित्र जो वयाने कमी आहे असा एक हॉकर, एक फेरीवाला त्याचा मित्र, तो बाईक घेतो आणि बाजारात पेढे वाटत असतो. आणि भानुदासला तो रिक्वेस्ट करतो, अरे प्लीज माझ्याबरोबर तू इतका फेमस आहे, मी आज नवीन बाईक घेतली तर तू माझ्याबरोबर रील्स बनव. आणि तो रील्स बनवतो, पण हा घरी पोचायच्यात घरी रील्स बायकोकडे जातो. आणि ती म्हणते की का नाही, तुम्ही का बाईक घेऊ शकत नाही.
मग ती मदत करते आणि कुठंतरी कुटुंबाची बचत आणि एक्स्ट्रा ओव्हरटाईम करून 4 पैसे गाठीला बांधून एखादी वस्तू विकत घेणं हे तर आपल्याला आपण बघितलेलंच आहे. कारण की असं मध्यमवर्गीय किंवा त्याच्या खालच्या रेषेवरची लोक जी जगतात, गरीब लोक, तर त्यांच्याकडे काय असं काय डायरेक्ट कॅश वगैरे असं काय प्रकार नसतो. इन्स्टॉलमेंट, हप्ते, उसनवारी, व्याज हे सगळं आलंच. तर अशा ह्या एका छान कथेत अडकलेली माणसं आम्ही सगळे आहोत फिल्ममध्ये. असा सिनेमा. मला उर्मिला तुला विचारायला आवडेल की आताच म्हणाले की मध्यमवर्ग घरातील ही कथा दाखवण्यात आली. म्हणजे प्रत्येक मध्यमवर्गीय घरातील ही जी स्त्री असते, जी पत्नी असते, ती आपल्या नवऱ्याला साथ देत असते. तसंच तू त्यांना साथ देण्यासाठी पार्लर मध्ये काम करतेस असं दाखवण्यात आले. तुझी भूमिका काय सांगशील? मी याच्यात भानुदासची बायको जी आहे, अनिता नावाचं कॅरेक्टर केलंय. सो ती ब्युटी पार्लर चालवणारी आहे. तिचा नवरा इतका फेमस आहे, म्हणजे त्याला मुली बायका इतक्या अटेन्शन देतात आणि कधी कधी ती अशी पॉझिटिव्ह व्हायला होतं तिला. आणि अशी पॉझिटिव्ह बायको आहे, साधी सरळ. त्याचा एक वेगळा संघर्ष चालू आहे जगात, तसा तिचा एक फॅमिलीमध्ये वेगळा संघर्ष चालू आहे. स्वप्न बघणारी आहे. तिला तिची इच्छा असते की आपण ज्या परिस्थितीत वाढतोय त्या परिस्थितीत आपली मुलं नाही वाढली पाहिजे. म्हणजे जर आपल्याकडे सायकल आहे, त्यांच्याकडे बाईक असली पाहिजे. बाईक आहे, ते 4 चाकी चालवले पाहिजे त्यांनी. अशी मोठी मोठी स्वप्न बघणारी ती अनिता आहे. आणि तिला खूप छान वाटतंय की आपला नवरा इतका फेमस झालाय आणि त्यामुळे त्याला बाईक घेतली पाहिजे. आणि एक असतं ना की तू बाईक घे आणि बाजूचा मुलगा, तुझ्यापेक्षा लहान असलेला मुलगा बाईक घेतोय, मग तुला काय झालं, आपण करूया दोघे पण कष्ट. तर तशी ती अनिता साधी सरळ आहे, जी नवऱ्याच्या पाठीमागे भक्कम अशी उभी आहे. करिश्मा, तू काय सांगते तुझ्या भूमिकेबद्दल? माझी एक छोटीशी पण इंटरेस्टिंग भूमिका आहे चित्रपटात. मी आता त्याविषयी नाही सांगू शकणार कारण ते एक स्पॉइलर ठरेल. फिल्म बघितल्यानंतर अजून कळेल. पण जेव्हा या चित्रपटाचे जे लेखक आहेत सुधीर कुलकर्णी, त्यांनी एक रील बघितली होती. सो हे त्यांनी मला नंतर सांगितलेलं की त्यांनी एक रील बघितली होती. त्या रील मध्ये ती एक गंमत होती नवरा बायकोची, आणि त्यातनं त्यांना हा सीन सुचला की आपण ह्या फिल्म मध्ये हा एक सीन टाकूयात. सो ते म्हणजे ते जरा एक इंटरेस्टिंग आहे. तेच जे त्याचं स्वप्न आहे त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करते. सो अशी एक इंटरेस्टिंग भूमिका आहे. त्यालाच तुला विचारायला आवडेल, तुझ्या वेगवेगळ्या भूमिका असतात, आता एक वेगळी अशी छान भूमिका साकारतोयस. आणि आत्ताच भूषण म्हणाल्याप्रमाणे की साऊथची संपूर्ण टीम आहे जी तुमच्या फिल्मला डिरेक्ट करते, सगळं नरेशन आहे, या सगळ्या गोष्टी साऊथ पद्धतीने आहेत. किती जवळ आहे आणि किती वेगळेपणा जाणवतो या सगळ्यामध्ये? निश्चित खूप वेगळेपणा आहे. खूप बारीक बारीक गोष्टी ज्याच्यावरती खूप काम झालं. म्हणजे आत्ता आम्ही इथे येण्याआधी जो कॉफी वगैरे घेत होतो तिथेच आम्ही एक सीन विषयी डिस्कस करत होतो. आणि तो सीन प्रचंड उन्हामध्ये शूट झाला होता आणि तो बघायला मिळेलच सिनेमामध्ये. त्या सीन विषयी नाही सांगत, पण काय होतं तो ॲटमॉस्फिअर तिथलं की प्रचंड ऊन होतं. एवढं ऊन होतं की आपण 2 मिनिटाच्या वर अगदी थांबू शकत नव्हतो. आणि खूप वेळ उन्हात मला झोपून राहायचं असा तो एक सीन होता. पण मला त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीनं कॉपरेट केलं की जेणेकरून मला त्रासही होणार नाही आणि ते किती सहज. तर आम्ही म्हटलो का अरे आपल्याकडे जर हा सीन शूट झाला असता मला पार माझी वाट लागली असती त्या उन्हामध्ये. तर हे असे खूप छोट्या गोष्टी आहेत जे की वेगळे पण आहे त्यातलं. खरं तर तसं काही नसतं की हा म्हणजे आता विदेशातलाही सिनेमा असला किंवा केरळचा असला, म्हणजे साऊथचा असला किंवा मराठीचा असला, फायनली काय तर तुम्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गोष्ट सांगताय, हेच होतं. पण विचार करण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. दोन्हीकडे वेगळी घडतं तेच. सिनेमा कॅमेरानं शूट होतो दोन्हीकडे, ऍक्टरच ऍक्ट करतात दोन्हीकडे, पण सांगण्याची जी पद्धत आहे, जे कन्व्हिक्शन आहे ते वेगळं आहे आणि ते खूप कमालीच आहे. म्हणजे असं बेटर असं नाही कधी, म्हणजे ते छान आहे. बेटर म्हणजे वेगळं आहे म्हणजे ते वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे. आणि वेगळे पण प्रत्येकाला आवडतं. पण हे वेगळे पण मला अनुभवून छान मजा आली. बरं, आताच म्हणतोय आपण की साऊथ दिग्दर्शन सगळ्या गोष्टी होत्या, तर त्यांच्याशी बोलताना कम्युनिकेशन करताना कधी प्रॉब्लेम आले? काही मला तरी आला कारण त्यांना हिंदी येत नाही आणि आपल्याला इंग्लिश तशी तेवढी येत नाही आणि त्यांनाही इंग्लिश तेवढी येत नसते. तेही त्यांच्या मातृभाषेत बोलायला कम्फर्ट असतात. चॅलेंजेस असेल ना? अगदी चॅलेंजेस. पण तिथे हा होता रोहित होता, हिचा नवरा रोहित.
त्याची एवढी मदत झाली, म्हणजे प्रत्येक छोटी छोटी जीही गोष्ट असेल तर ती डिरेक्टरला विचारण्याआधी रोहितला जाऊन मी विचारायचो, अरे रोहित ते हे काय बोलले? म्हणजे आता इथे येण्याआधी मी रोहितशी कॉर्डिनेट केलं की काय करायचं, तर ते सोपं गेलं जरा. नाही, बेटर हे झालं की या दरम्यान बऱ्याचशा टीम मेंबर्सचं इंग्लिश सुधारलं आणि मला असं वाटतं लागलं घरी येऊन तो तमिळ भाषेत बोलत होता. तुम्ही शिकलात साऊथच्या काही गोष्टी, म्हणजे काही समजलं? शब्द. नाही, खरं तर हे जर तिकडे शूट झालं असतं, महाराष्ट्रा व्यतिरिक्त जर हे केरळात शूट झालं असतं तर मग ते शिकता आलं असतं. होतं इकडे की त्यांचा क्रू इकडे आलेला आणि हे शूट सगळं महाराष्ट्रामध्ये झालं, त्यामुळे आपण आपला कम्फर्ट सोडतच नाही. बरोबर. माझं तेच म्हणणं होतं की अडचणी पण आल्या आणि अडचणी पण निर्माण नाहीत झाल्या. कशा? कारण की आमच्या मागण्या ज्या असायच्या तर त्यांना ते इतकं म्हणजे आम्ही मागायचोच नाही. कारण की ठीक आहे, आपल्यासाठी ही माणसं इथं आहेत, भाषा येत नसताना पण, आणि ते एक वेगळं वाटायचं. महाराष्ट्रावर एवढं प्रेम करतात, महाराष्ट्राच्या कंटेंटवर, मराठी कंटेंटवर इतका प्रेम आहे त्यांचं की, आणि त्यांना हे कुठंतरी आकर्षण आहेच मुंबईचं, मराठीचं. त्याच्यामुळे त्यांची इच्छा होती की मुंबईच्या जवळ अंबरनाथला हा सिनेमा केला, आणि मराठीतले कलाकार त्यांना खूप आवडतात. सगळ्यांनी त्यांच्या बोलण्यावरून कळते की आपले सगळे कलाकार जमिनीवर आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. किती मोठा मराठीतला असला तरी टँट्रम नाही, किंवा सामावून घेणं. म्हणजे आता प्रसाद दादा असतील, मिलिंद शिंदे, अनंत महादेवन, इतकी दिग्गज मंडळी सिनेमात आहेत, पण कुठंच सेटवरती आरडाओरडा नाही, कुणी नाराज नाही, किंवा एक निगेटिव्हनेस असतं किंवा हा ओरडला तो नाराज झाला, असं काहीच नाही. खूप आनंदी वातावरण आणि खूप सुंदर त्यांच्याबरोबर अनुभव होता आमचा सगळ्यांचा. कारण प्रसाद दादा सिनेमात आहे, तुम्ही लीड रोल करताय, कसं बॉन्डिंग आहे आणि कसं सेटवरचं वातावरण आहे एकंदरीत? तुम्हाला सगळ्यांना विचारलं आवडेल, प्रसाद दादा सोबत सीन शेअर होत आहेत तुमचे? अनफॉर्च्युनेटली माझे नाही, याचे झाले भरपूर. माझं सीन म्हणजे माझ्या नंतर होता, त्यामुळे आमचं जरा झालं इंटरॅक्शन तिथे. कनेक्टच त्यांचा सीन आहे पुढे असे, पण तो भन्नाट माणूस आहे. म्हणजे आम्ही त्या दिवशी आम्ही एकत्र इंटरव्ह्यू केले बरेच, त्या दिवशी जाणवलं की एवढा मोठा सिनेमा आता केलेला त्यांनी, आणि एवढं काम केलेले, जवळजवळ 100 सिनेमे त्या माणसाने केले. तर ते म्हणजे खूप डाऊन टू अर्थ आणि अजिबात मागचं ओझं घेऊन चालणारा माणूस नाही, की काहीतरी मागचं मी खूप काहीतरी केलेलं आहे आयुष्यामध्ये आणि आता हे बघा, तो तसला तो ऑरा जो असतो क्रिएट केलेला तो त्यांनी अजिबात नाहीये. आणि खूपच सिम्पल, डाऊन टू अर्थ, म्हणजे शिकण्यासारखं आहे. मी त्यांना त्या दिवशी बोललो की तुम्ही एवढा मोठा सिनेमा केलाय आणि तरी म्हणजे जिथं मुख्यमंत्री वगैरे जाऊन त्यांच्या पाया पडायचे, सगळे पॉलिटिशियन्स पाया पडायचे, आणि तरी तो माणूस इतका सिम्पल आहे. मी म्हटलं हे कसं जमतंय? ते म्हटले अरे ते आपण तिथेच उतरून ठेवायचं असतं, ते सोबत घेऊन यायचं नसतं. तरी माझ्यासारख्या आर्टिस्टला तरी, म्हणजे आमच्यासारख्याला तरी शिकण्यासारखं आहे. मी माझ्या आहेत त्यांच्यावर भरपूर सीन आहेत फिल्ममध्ये, पण एक किस्सा आठवतो. पहिलाच दिवस आमच्या दोघांचा एकत्रच आम्ही असणार. मी सरांना, माझ्या रॉबिन सरांना म्हणवलं की बहुत ज्यादा डायलॉग का सीन मतलो, फाईट का कुछ करते, आणि त्यांनी तेच सांगितलं की अशोक केलं होतं की डोंट वरी, फाईटचा सीन आहे. पण फाईटचा सीन असला तरी मला वाटलं की जरा वेगळ्या स्टाईलची असेल, पण ते झालं असं अडचणीचं की एकाच हातकडीमध्ये, पोलीस हातकडी जी असते आरोपीला घालायची, तर ती एकाच हातकडीने आमचे हात बांधले. आणि मला इतकं ऑकवर्ड व्हायचं की अरे इतका मोठा माणूस सोबत, इतका मोठा माणूस, आणि ते इम्प्रेशन असतंच ना आपल्या डोक्यात की धर्मवीर 2 असेल, कच्चा लिंबू, परत आता चंद्रमुखी, आणि आपण लहानपणापासून किंवा जसं कळतं तसं बघत आलोय त्यांना. आणि मला असं झालं की नाही, मोठी माणसं मोठी का असतात. आणि त्यातला एक किस्सा आहे की आमचा फाईट सीन होता, आणि फाईट मास्टरचा जो असिस्टंट आहे त्याला पाठीमागून येऊन प्रसादाच्या पाठीत लात मारायची होती, पण त्याचा वरचा पाय हवेत असताना खालचा पाय फुफट्यावरून घसरला, जोरात किक बसली, आणि ते वेदना मला जाणवले की अरे. आणि मी असा बघतोय नाही का, हातकडी असल्यामुळे पाठीमागून प्रसाद दादाला ते इम्पॅक्ट पण जाणवलं, त्या वेदना पण दिसल्या. पण क्षणात त्यांनी ते इतकं हे केलं ना, इतकं त्यांना वाईट वाटलं ज्यांनी मारलं किंवा ज्यांना फाईट मास्टर आहे त्यांना. पण प्रसाद दादांनी थोडं ती कळ गेल्यानंतर म्हणजे डोंट वरी मैं ठीक हूँ और चलो करते हैं, म्हणजे हा एक पिन ड्रॉप सायलेन्स नंतरचा हा खूप आशादायी शब्द होता आम्हाला, की असं वाटलं की आता 2-3 दिवस तरी शूट थांबतंय, काहीतरी होईल बाबा, एखादा ऍक्टर नाही का नाराज होऊन काहीतरी टँट्रम दाखवेल. पण प्रसाददादाने अजिबात तसं काय केलं. म्हणजे ही मोठी माणसं मोठी काय असतं तर प्रसाददादा हा लेजंड आहे सिरियसली, कारण की तो नेहमीच डाऊन टू अर्थ असतो आणि सिनेमात पत्रकाराची भूमिका साकारतोय. एक्झॅक्टली. हो. बरं, याआधी तुम्ही स्वतः कधी रील्स बनवलेत? असे रील्स तुमचा तर असेलच, यारासोबतचे व्हिडिओज आणि आम्ही पाहतो. सुरुवात केली, मीनाक्षी म्हटली अरे आपण करूया, सोबतच असतो आपण आणि आपण रेडी होतो जायला, शूटला जायला किंवा कुठे, तर आपण करूया. तर सुरुवातीला मला ते बरं वाटलं, मला वाटलं सोपं आहे, आपण जसं बघतोय अरे एवढं सोपं आहे. नंतर लक्षात आलं त्याचं गांभीर्य की ते खूप अवघड आहे. ते खूप ठरवून प्लॅन करून, तर ते नियोजन करून त्याची स्क्रिप्ट करावं लागते, काय करायचं काय नाही, स्क्रिप्ट म्हणजे काय करायचं ते ठरवावं लागतं.
आणि इतक्या बारीक बारीक गोष्टी, आणि ते हार्ड आहे, ते अवघड काम आहे हे माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी तिला म्हटलं सॉरी यार आता. म्हणजे आपण पहा ना, म्हणजे सोशल मीडिया आपण जरी एक विरंगुळा म्हणून पाहत असू, रील पाहतोय, हे एक एंटरटेनमेंट म्हणून जरी पाहत असू, तर त्यावर एक सिनेमा येतोय, ही एक मोठी गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही कधी केलेत का रील वगैरे? बरं, नागराज सरांकडून काही किती मार्गदर्शन मिळालंय? मिळालं, म्हणजे पिस्तुल्यापासून सोबत आहे, बघितलेलं सगळं. म्हणजे शिकायला असं काय हात धरून कुणी शिकवत नसतं, आपणच शिकायचं असतं की पुढचा माणूस कसा करतोय, काय करतोय. आणि भरपूर म्हणजे निश्चित की म्हणजे आयुष्याचा खूप मोठा भाग आहे, कारण की मोठे बंधू आहेत आणि नेहमी आपण म्हणतो की मोठ्या भावाचं लहान भाऊ अनुकरण करत असतो. भरपूर साऱ्या गोष्टी मला वाटतं की आपसूक माझ्यात उतरल्या, त्यासाठी काही मला मोठं कष्ट करावं लागलं नाही. म्हणजे लोक कोण म्हणतं की मी ॲक्सिडेंटली आलो, कोण म्हणतं खूप मी कष्टानं आलो, पण मी खूप ह्या दोन्ही प्रकारे नाही आलो. मी आपोआप आलो, मला कळालं पण नाही की मी आलोय आणि आता ही इंडस्ट्री आहे. इतक्या सहजतेने मी आलो आणि माझी इच्छा होती की मी लीड करावं. आजपर्यंत छोटे छोटे कॅरेक्टर रोल केलेत, पहिल्यांदा लीडमध्ये जावं म्हणून हा सगळा अट्टास म्हणजे माझाच आहे. मी स्वतः ह्या सिनेमाची पहिली वीट ठेवली आणि हे सगळं म्हणजे आम्ही सगळे एकत्र आलोय, हा सिनेमा घडतोय. आणि पहिला लीड असल्यामुळं धाकधूक आहे. आणि म्हणजे एक आता जो काळ चाललाय मराठी इंडस्ट्रीचा, त्यात एक कुठेतरी आशादायी वातावरण तयार व्हावं ह्या फिल्ममुळं, अशी एक आशा आहे. निश्चितच. आता आपण म्हणालो की साऊथचा पूर्ण क्रू मेंबर इथे आहे शूटिंगसाठी आणि ॲक्शन देखील खूप आहेत सिनेमात. मराठीमध्ये इतके ॲक्शन्स नाही दाखवले जाते, एवढे जितके साऊथमध्ये असतात, जे कम्पॅरिझनच नाही करू शकत. ते इथे कुठे अडचणी निर्माण झाल्या ॲक्शन शूट करताना? मला नाही वाटलं की ॲक्शन शूट करताना माझ्यासोबत जेवढे ॲक्शन झाले, मला तरी माझा पहिला ॲक्शन सिनेमा आहे. ज्याच्यानंतर मी केले सिनेमा ॲक्शनवाले, पण पहिला हा ॲक्शन सिनेमा आहे माझा. आणि मी लहानपणी खेळायचो, फायटिंग सगळं असतं सगळं सिनेमातल्या सारखं, पण इथे आल्यावर कळलं मी जे सिनेमा बघितले आयुष्यामध्ये ते सगळे म्हणजे आर्ट टाईप सिनेमे, सगळे असे सिनेमे किंवा जागतिक सिनेमे बघितले आयुष्यामध्ये. हा, कॉन्टेंट ओरिएंटेड बघितले. पण जे ॲक्शनवाले सिनेमे, रोमान्सवाले सिनेमे, मला वाटायचं हे काही नसतंच खऱ्या आयुष्यामध्ये, हे कुठे काहीतरी. मी कायम ते त्याला हे करत आलो, म्हणजे दुय्यम दर्जा देत आलो. पण जेव्हा मी हा सिनेमा केला आणि तेव्हा मला कळलं की अरे याची टायमिंग आहे, म्हणजे ॲक्शनची एक टायमिंग असते, त्याचा एक रिदम असतो, त्याचा एक टेस्ट असतो. तो जर तुमचा हुकला तर किती मोठा अपघात होऊ शकतो. आणि याच्यामध्ये काय ग्रेस आहे आणि ते करताना काय वाटतं, काय फील होतं. तर मला ते जाणवल्यानंतर मी खऱ्या अर्थानं मी ॲक्शनवाले सिनेमा बघायला घेतले. आणि मग म्हटलं अरे बापरे, मग छोट्या गोष्टी लक्षात यायला लागल्या की का एवढं अवघड असतं स्टंट करणं, ॲक्शन करणं किती अवघड असतं. ह्या सिनेमानंतर खऱ्या अर्थानं माझं एक नवं लर्निंग सुरू झालं ॲक्शन आणि या सगळ्या गोष्टींचं. तर ते सोपं नाहीये तसं बघायला गेलं. त्याच्यात खूप म्हणजे खोलात जाऊन बघण्यासारखी, अनुभवण्यासारखी, खूप रिहर्सल करावं लागतात त्याला. आणि एका ॲट अ टाइम 4 लोक तुमच्यावर येतात, ते प्रत्येकावर झपझप तुम्हाला टर्न व्हायचं असतं. परत तुम्हाला कॅमेराही फेस करायचा असतो, म्हणजे कुठेही तुम्ही हाईट झाले नाही पाहिजे. आणि त्यांना तुमची एक गोष्ट फोकस, म्हणजे हात जसं हा म्हटला हातकडी, ते प्रसाद दादा जर असतील त्यांनी तो चुटकीवाला सांगितलं तर एवढंच करायचंय. तर या इतक्या छोट्या गोष्टी आहे. तर मला वाटतं मी जास्त तेव्हा बोललो असतो जर मी त्या व्यतिरिक्त जर आधी ॲक्शन सिनेमे केले असते तर मला यांचं वेगळं पण कळलं असतं की काय आहे. पण मी त्याच्यानंतरही जे केलेत आता सिनेमे येतील ते हे साऊथच्या फाईट मास्टर आणि त्यांच्यासोबतच केले. तर मला ते भारी वाटलं जे काय केलं ते. आणि तेव्हापासून जरा मला वाटायला लागलं की आपण मला ॲक्शन सिनेमे जरा करायला पाहिजे. बरं, मला उर्मिला तुला विचारायला आवडेल, हे सगळे सीन करताना तुझ्यासाठी कोणती गोष्ट चॅलेंजिंग होती शूटिंगच्या दरम्यान? चॅलेंजिंग म्हणजे जेव्हा मला ही स्क्रिप्ट आली होती तेव्हा महेंद्र सरांनी मला सांगितलं की अशी फिल्म आहे, तर केरळचे लोक आहेत, डिरेक्टर आहेत, ज्यांना मराठी येत नाही आणि हिंदी सुद्धा येत नाही, अशा लोकांसोबत काम करायचं आहे तुला आणि त्यांना तुझी प्रोफाईल आवडली आहे, फक्त एकदा मीटिंग कर. म्हटलं ठीक आहे चालेल. आणि मीटिंगला जेव्हा मी भेटले ओबेरॉय मॉलला कॅफेमध्ये, तेव्हा ते असेच बसले होते, असेच, आणि बघत होते. आणि माझं असं झालं की नॉर्मल मीटिंग्स असतात ना की चलो आ गई हिरोईन, आली हिरोईन आणि गेली, झालं बोलणं, चहा कॉफी झालं, तेवढंच काय. ते म्हटलं ठीक आहे ओके बाय, गेले. आणि 15 दिवसांनी फोन आला की आता झालंय फायनल, तू करतेस. माझं असं झालं की कसं काय काम करायचं केरळच्या लोकांसोबत, फक्त मल्याळम बोलतात ते.
पण मला जेव्हा कळलं की इतके मोठे कलाकार आहेत मीटिंग या दरम्यान सिनेमात, तुमची लँग्वेज कोणती होती? मराठी आणि अच्छा. महेंद्र सर होते तिथे, मराठी सगळं समजावून सांगत होते. ते फक्त शांत बसले होते आणि मला असं झालं की हे शांत, इतके शांत आहेत, कसं आमचं जमणार आहे, म्हणजे ऍक्टर आणि डिरेक्टरचं कसं होणार आहे म्हणजे पुढे जाऊन शूट. सिंधू सर आणि रॉबिन सर पण होते. सो फायनल झालं आणि मला कळलं की इतके मोठे दिग्गज कलाकार आहेत या सिनेमात आणि सगळ्यात महत्वाचं अनिता नावाचं कॅरेक्टर मला ते खूप आवडलं. मला असं झालं की केलं पाहिजे आपण. शूटिंगच्या सेटवर जेव्हा पहिला दिवस होता तेव्हा एक असतं ना ऍक्टर म्हणून की डिरेक्टरला काय हवंय हे जाणून घेण्याचं किंवा त्याला जसं काम पाहिजे तसं आपण नाही केलं तर काय होणार आहे, म्हणजे नाही आवडलं तर मग सगळीकडे नाही चांगली करत आहे असं टेन्शन यायचं. सो जेव्हा सीन समजावून सांगत होते रॉबिन सर, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून बॉडी लँग्वेजमध्ये इमोशन्समध्ये इतकं ते छान समजावून सांगायचे. तेव्हा मला असं झालं की कलेला भाषेची गरज नाहीये आणि ते समजावून सांगायचे. आणि त्यांनी इतकी परमिशन दिली होती की तुम्ही तुमच्या कॅरेक्टरवर काम करा आणि तुम्ही दाखवा ऍक्टर कसे आहात. तर ते मला इतकं छान वाटलं त्यांच्यासोबत काम करून. बाकी मजेशीर वाटायचं त्यांची मल्याळम ऐकून, म्हणजे इतकं भारी की असं वाटायचं आम्हाला पण आली पाहिजे ही मल्याळम भाषा. ऍक्च्युली आपल्याला जे जमत नाही ते करून दाखवायला अजून छान वाटतं, कारण त्यात यश येवो अपयश येवो पण केलंय त्याचं समाधान आपल्याला मिळतं. आणि मिळतं. अजून एक गोष्ट की आपल्या लोकांना कसं की साऊथ मध्ये जाऊन काम करायचंय म्हणजे एक स्वप्न असतं. तर आमचं इतकं मोठं भाग्य आहे सगळ्यांचं की ते लोक इथे मराठी कलाकारांसोबत काम करतायत. त्यामुळे ती एक इच्छा पूर्ण झाली की आपल्याला स्वतःला साऊथ मध्ये जाऊन काम करायचं, पण तीच लोक आपल्याला डिरेक्ट करतात. ही गोष्ट काहीतरी जास्तच आनंद देणारी असते. बरं, मला असं तुम्हाला सगळ्यांनाच विचारायचं, म्हणजे आता 2025 मध्ये अनेक मराठी चित्रपट आले खूपच, आणि ते सगळे चित्रपट खूप छान होते आणि चांगले चालले देखील, कारण की मराठी प्रेक्षक पुन्हा एकदा प्रेक्षक सिनेमागृहात वळलाय. आणि त्यातच आता तुमचा हा सिनेमा येतोय. स्पर्धा जाणवतीये कुठे? स्पर्धा अशी जाणवत अशी नाही. सगळ्यांचे सिनेमे चालले पाहिजेत, निदान मराठी सिनेमे तरी चालले पाहिजेत प्रत्येक, म्हणजे आणि सगळे मित्रच आहोत आम्ही. काम करणारे फिल्ममध्ये कलाकार असतील, दिग्दर्शक असतील, सगळे आम्ही एकमेकांचे मित्र आहोत आणि सगळे सिनेमे चालले पाहिजेत. एक खासियत आहे की ज्यांना मराठी येत नाही, हिंदी येत नाही अशा लोकांनी हा सिनेमा बघितलाय. फक्त हे एक वेगळं आहे की चला हा मराठी कोणीतरी अमराठी लोकांनी बनवलेला आहे. सो बरोबर आहे, स्पर्धा नाहीयेच आहे. सगळ्यांचे सिनेमा चालावेत आणि सगळे आपण साथ देतो, बघतच असतो एकमेकांचे सिनेमे. निश्चितच. शेवटचा प्रश्न प्रेक्षकांनी, माझी स्पर्धेवर जरा कमेंट आहे. हा बोला ना प्लीज. ती अशी की माझी तर बिलकुलच स्पर्धा नाहीये, दोन्ही सिनेमा माझीच आहे. गोंधळ पण आहे आणि हो मला तेच प्रश्न विचारायचा होता की गोंधळ देखील रिलीज होतोय, एकाच दिवशी 2 सिनेमे रिलीज होत आहेत. सो त्यामुळे ते नक्कीच कुठेतरी धाकधूक, हा जॉनर वेगळे आहेत दोन्हींचेही, त्यामुळे असं काही नाही. आणि काय होतं की आपल्याला, मला ज्या जॉनरचा सिनेमा आवडतो मी तो आवर्जून बघायला जातो, बरोबर. त्यामुळे दोघांचे ऑडियन्सही तसे वेगळे. पण मराठी प्रेक्षकांकडे, मराठी प्रेक्षक सगळंच पाहतो ना, बजेट, वेळ तर असतोच, मात्र बजेट ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. आणि अशाच वेळी आपले जर दोन्ही चित्रपट जर एकाच वेळी येत असतील तर ते थोडं, हा नाही अगदीच, म्हणजे फरक तर पडतोच. थिएटरवरती फरक पडतो, म्हणजे आता प्रीमियर पण एका दिवशी दोन्ही सिनेमांचे, मीडियावरती पण फरक. आणि हे पहिल्यांदाच नाही, अनेकदा होते ह्या गोष्टी. हा ऍक्च्युली नाही, आता पुढच्या आठवड्यात, या आठवड्यात तरी हे 2-3 सिनेमे आहेत, पण पुढच्या आठवड्यात तर 5 सिनेमे आहेत. तर याचा फरक पडतोच. हे प्रोड्युसर्स आणि यांचा खरं तर तो कॉल आहे की कसं अंतराने, म्हणजे हिंदीमध्ये हे होतं, त्यांच्या मीटिंग्स होतात आणि ते बघतात की फायनली बिझनेसवर त्याचा परिणाम होतो ना. हो, आपण फक्त खंत व्यक्त करू शकतो, बाकी काही करू शकत नाही. बरं, जाता जाता थोडक्यात सांगा की प्रेक्षकांनी हा सिनेमा का पाहावा? भूषण, आमचं मुख्य पात्र जे ते सांगणार. हो, तुम्ही पहिला सिनेमा लीड करताय, सो प्रेक्षकांना, म्हणजे खऱ्या अर्थानं मी म्हणतोय म्हणून नाही, कारण की तुम्ही युट्यूबला जाऊन बघू शकता. 2 गाणी आलेली आहेत, टीजर ट्रेलर आहे, हे बघून तुम्हीच ठरवा. मी मुख्य भूमिकेत आहे, माझा सिनेमा चालावा, लोकांनी बघावा, हे मी सांगतोय, पण त्याला एक दाखला आहे आणि तो म्हणजे यूट्यूब. तुम्ही ते बघा आणि तुम्ही निश्चितच स्वतःला रोखणार नाही हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघण्याशिवाय, कारण की ह्या सिनेमाचं म्युझिक खूप तगडं झालेलं आहे. बॅकग्राऊंड म्युझिक असेल, याची गाणी असतील, आणि आपण बघतो की कुठलाही सिनेमा चालण्यात सगळ्यात मोठा हात असतो तो संगीताचा आणि गाण्यांचा. तर निश्चित आत्ता मला वाटतं की ह्या महिन्यात काय, ह्या 2-3 महिन्यात आणि पुढच्या 3-4 महिन्यात कदाचित अशा गाणी असणारा सिनेमा येणार नाही, म्युझिक असणारा सिनेमा येणार नाही, याची खात्री देतो. म्हणून तुम्ही प्लीज 14 नोव्हेंबरला
रील स्टार हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात बघा नक्की. थँक्यू सो मच. निश्चितच रील स्टार सिनेमा आपल्या सिनेमागृहात नक्कीच बॅटिंग करेल. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. इथे आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर स्टारशाही या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारांसहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी.